नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक रानभाजी कुरडू. तर आपण आता तयारी करूया कुरडूच्या भाजीची. साफ करून घेऊया आणि सुरू करूया. चला तर आपण आज एक नवीन रानभाजीची ओळख करून घेऊया. ह्याला कुरडू म्हणतात. हा बघा, हे अशी पानं असतात. ती मी आता साफ करून घेतलेली आहेत. आता मी मस्त मिठाचं पाणी टाकून ही धुवून घेते 3-4 वेळ आणि बारीक कापून घेते. ही काय आपल्याला उकडायची नाही का काय नाही. कांदा मिरची तेलावर अशीच टाकायची आहे. तर चला मी आता ही धुवून घेते आणि कापून घेते. तर चला, आपली ही भाजी धुवून कापून झालेली आहे आणि आपण इथे हा पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकले 2-3 पळ्या. ही भाजी रानभाजी आहे आणि ती युरिन स्टोनवर चांगली भाजी आहे, म्हणून सगळे खावी. ती खूप छान भाजी आहे आणि खूप औषधी आहे. आता ह्यामध्ये मी हा लसूण ठेचलेला टाकते. 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. आपला लसूण होत आलेला आहे चांगला लाल. आता मी ह्या 2 मिरच्या टाकते कापलेल्या आणि परतून घेते चांगल्या. ह्या भाज्या कशा पावसाळ्यातच मिळतात. पावसाळा सुरू झाला का त्या शेताच्या बांधावर किंवा जंगलात अशा ह्या भाज्या मिळतात आणि त्या मुद्दामून खाव्या आपण. वर्षातनं एकदाच असतात त्या, 12ही महिने नसतात. आता मी ह्यामध्ये कांदा टाकते. हा 2 कांदे आपले घेतलेले आहेत बारीक चिरून. आणि मीठ पण टाकते. भाजीला लागेल तेवढंच टाकते मी, मीठ लागेल तेवढं. हे हिंग हळद पण घालून घेते. आणि कांदा चांगला परतून घेते. जरा वेळ ह्याच्यावर झाकण ठेवते आणि कांदा चांगला परतून घेते. मीठ टाकल्याने आपला कांदा पण लवकर होईल. साखर पण मी चिमूटभर टाकून घेते याच्यामध्ये. आणि कांदा झाकून ठेवते. आता आपण झाकण उघडून बघूया. आपला कांदा झालेला आहे मस्तपैकी. खूप छान कांदा झाला आहे. आता ह्यामध्ये आपण ही भाजी टाकून घालून घेऊया. व्हिडिओ करणं पण काय सोपं नसते. सगळी तयारी करून घ्यायची. सगळ्या त्यात काय वस्तू घालायच्या त्या आठवणीने काढून घ्यायच्या. नंतर हे आपली भाजी वगैरे झाली का काचेची भांडी वगैरे आपण वापरतो कशाला, किंवा हे असे फ्राय पॅन वापरतो, ते आपल्यालाच घासायला पाहिजे. कामवाल्यांकडे टाकून चालत नाही, नाहीतर त्याचं सगळं हे निघून जाणार. त्याच्यामुळे खूप मेहनत असते. म्हणून तुम्हाला सांगत असते, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मेहनतीचं काम आहे हे. आता परत आपण ह्याच्यावर झाकण देऊन ठेवूया. ही भाजी पण आम्ही चिरनेरवरून येताना काढलेली आहे भाजी. जंगलात तिथे टाकळ्याची भाजी पण माझ्या मिस्टरांनी रोह्यावरून काढून आणली शेतातनं. चला आता मी 5 मिनटं झाकण देऊन ठेवते ह्याच्यावर. आणि ह्या भाज्यांना काही पाणी बिणी घालायला लागत नाही. पाणी भरपूर सुटतं त्याला. चला आता आपण झाकण काढून बघूया. आपली भाजी मस्तपैकी झालेली आहे. आता मी बंद करते. थोडं कमी ह्याच्यावर आणि खोबरं घालून घेते. कांदा खोबरं याला भरपूर भाज्या नाही, पालेभाज्या घालायचे. आज मी काही डाळ बिळ घातली नाही, नाही तर कोण डाळ घालतं. हे बघा मस्तपैकी भाजी झालेली आपली. किती छान झाले बघा. आता मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि आपलं इंडक्शन बंद करते. चला आता आपली कुरडूची भाजी आता खाण्यासाठी तयार आहे.
तरी मैत्रिणींनो, हा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कुरडूचा भाजीचा, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका.